करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळ दूध संघाच्या प्रकल्पस्थळी अमृत कलश पूजन तसंच कंटिन्युअस बटर मेकिंग मशीन 2000 KVA जनरेटर आणि महालक्ष्मी TMR प्लांटचं लोकार्पण आणि कार्यान्वयन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सेवक वर्गाच्या शुभ हस्ते अमृत कलश पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2 म्हशींसाठी शेतकऱ्यांना विनातारण आणि विना जामीन कर्ज देण्यासाठी जिल्हा बँक तयार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आता आमच्या पहिल्या ज्या 10 म्हशी आणलेल्या त्यातली एक म्हैस जात नाही. मला वाटतं अशा सगळ्या दूध उत्पादकांना त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून ती सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं आता म्हैशीचं दूध वाढवण्यासाठी जिल्हा मदती बँकेनं फार मोठी भूमिका घेतली. 2 म्हशीपासून आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाचं 15 लाख रुपये सगळ्या महामंडळाचं जेवढं कर्ज असेल तेवढं देण्याचा प्रयत्न आपण केला आणि आपण ध्यान घेतला की कोणत्याही म्हशीचं दूध वाढलं पाहिजे. मी आमच्या जिल्हा मदती बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानेन, त्याला धन्यवाद देईन आणि यासाठी आपल्या सर्वांना मी सांगेन 2 म्हशीसाठी आता कशाची गरज नाही. फक्त सुपरवायझर लिहून दिलं की त्याला विनाकारण विना जामीन आपण कर्ज द्यायला तयार आहोत. अशा प्रकारची बँकेची व्यवस्था आहे, त्याचा लाभ घ्यावा. पुढील वर्षी 25 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण होईल असा विश्वास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूध संकलन आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत भविष्यात यापेक्षा मोठं काम करून देशपातळीवर गोकुळचं नाव उज्ज्वल व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं जे काही दूध संकलन करणारे एकूण सगळे संघ असतील त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं आपण काम करतो. हे काम केवळ एवढ्यावर थांबून चालणार नाही, तर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं अमृतचं काम आहे देशातलं सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं काम करावं अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे गेलो आणि आजच्या संकल्पपूर्तीच्या निमित्तानं अशा पद्धतीचा काही निश्चितपणानं एक संकल्प केला तर भविष्य काळामध्ये गोकुळचं नाव संपूर्ण देशभर होईल आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्यांची. आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी आणि ग्राहकांना न्याय देण्याची भूमिका कायम राहील असं सांगितलं. आम्ही सगळे एकत्र आलो तर एकाच उद्देशाने आलो की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, 4 पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका, ग्राहकाला चांगल्या पद्धतीचे पदार्थ देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, चेअरमन नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील सुयेकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, सर्व संचालक, दूध उत्पादक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.